नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आता बघूयात कधी होतो वगैरे। माझ्या मते फार आता आपल्याला ड्रायव्हर वगैरे सोमवार नाही तर मंगळवार उजेडल असा अंदाज आहे। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8:45 वाजलेत मित्रांनो। आलोय आता ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला। आपला 4था नंबर आहे, पण नेमक्या आपल्या समोर गावातल्या 2 गाड्या आहेत, त्याच्यामुळं कधी आता लोडिंग होईल काय सांगता नाहीत। आणि त्यात 2 दिवस झाले ट्रान्सपोर्टच्या ऑफिसवाला आला नाही। आज पण नाही आला आणि काल पण नव्हते आले। त्या आल्या नाही की जरा गाड्या लोडिंगचं जरा प्रॉब्लेमच होतो। आता बघूयात कधी होतो वगैरे। माझ्या मते फार आता आपल्याला ड्रायव्हर वगैरे सोमवार नाही तर मंगळवार उजेडल असा अंदाज आहे, कारण की आज आहे गुरुवार आणि गाड्यांचं पोझिशन मालाची पोझिशन फार बेकार चालली आहे सध्या। तर काय सांगता नाहीत लोडिंगचं काय होतं काय नाही। काल आलो मी, लगेच जेवण वगैरे केलं आणि झोपलो होतो। आता सकाळी उठून आलोय पण काहीच नाही, 12 टायर वगैरे एक पण गाडी गेलेली नाही आहे। त्यामुळं बघूयात आता काय होतं काय नाही। आता नाश्ता वगैरे करूयात आणि जाऊयात पार्किंगला। कुंदन शेट येते पण आज रात्री पोचतील म्हैसूरला, त्यांचं काम झालं आहे सगळं। उद्या ते खाली करून बघू। आता ते पण म्हटलेत मला फोन करून सांग, मग आम्ही ठरवतो एक ते इथं यायचं का नारळाला जायचं वगैरे, मग तसं त्यांना पण सांगू। जाऊयात मित्रांनो नाश्ता करून आपल्या पार्किंगला नेहमीसारखं। मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजलेत, बसलोय आपल्या पार्किंगमध्ये निवांत। आता आमच्या पार्किंगमध्ये पण चिखल झालाय बघा किती। इथून गाडी चालवायला जरा प्रॉब्लेम होतो वरती, तिथे खड्डा वगैरे झालाय त्याच्यामुळे अडचण होती। या साईडनी छोट्या गाड्यांचं काय नाही प्रॉब्लेम, पण मोठ्या गाड्या आमच्या जसे 12 टायर 10 टायर 14 टायर याचे प्रॉब्लेम होतात जरा चढवायला, अवघड आहे। या साईडला सगळ्या 6 टायर गाड्या आहेत लागलेल्या मोठ्या। पाऊस चालू आहे बारीक बारीक, जोरात नाही पण बारीक 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 चालूच आहे कंटिन्यू। या साईडला मागच्या साईडला आमच्या आंघोळीची टाकी आहे, कचरकुंडी वगैरे व्यवस्थित ठेवली कचरा वगैरे टाकायला। इथं पप्पूची गाडी आहे, ही एक 12 टायर आहे, समोर एक 12 टायर आहे। पप्पूच्या बाजूला ती बेंज आहे, ती पण 12 आहे। आणि इथं ही आपल्या बाजूला गाडी ती 12 टायर। या गाडीनंतर आपला नंबर आहे। आज तर एक पण 12 टायर गेली नाही। बघूयात आता उद्या काय होतं। उद्या तरी ट्रान्सपोर्टवाला यायला पाहिजे। समोर तळ वगैरे तो मग मागच्या ब्लॉग वरला बघितला असेल। आणि पलीकडच्या साईडला ते चिकमंगळूर सिटी वगैरे। आता जायचंच थोड्या वेळाने चहा वगैरे पिण्यासाठी। पंकज म्हणून आहे मित्र या गाडीवर, तो झोपलाय, त्याच्यानंतर जाऊया तू उठल्यावर। वातावरण मस्त झालंय समोर बघा, सगळं धुक्क वगैरे झालं समोरच्या डोंगरावर। पाऊस पडला मगाशी, काचेर बघा। आता वाट बघूयात पंकजची, उठला की जाऊयात चहा पिण्यासाठी। दुपारी जेवण नव्हतं केलं, भूक पण नाही लागली, चहा पिला दुपारी पण। सकाळी नाश्ता वगैरे मजबूत झाला, डोसा आणि पुलाव खाल्ला होता, त्याच्यामुळे काय भूक वगैरे लागली नाही। आता रात्री जेवण करायचं लवकरच करायचं 8 वाजता वगैरे, काय टेन्शन नाही। फक्त देव करू उद्या तो ट्रान्सपोर्टवाला यायला पाहिजे, नाही तर परत फार प्रॉब्लेम होतात। तो आला की गाड्याच नाही आलं की गाड्या हलतच नाही। तो बघूयात आता पंकज कधी उठतं ते मित्रांनो। संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो, पार्किंग मध्येच बसलो। प्रत्येक जणांच्या गाडी ज्यांच्या गाडीत भांडे वगैरे त्यांचा स्वयंपाक चालू आहे। समोर बघा ते गाडीत माग
हौद्यात स्वयंपाक बनत बसले 4-5 जणांचे थोडके, त्यांचा स्वयंपाक चालू आहे। इथं माझ्या बाजूला पण एक गाडी लागली, तिच्यात पण स्वयंपाक चालू आहे। काय पोरं टाइमपास करत थांबलेत बघा समोर निवांतपैकी। आणि माझ्या बाजूला एक गाडी आहे, ही गाडी, या गाडीत काहीतरी चिकन वगैरे आणलं बहुतेक आणि मसाला फोडणी देते, ते स्वयंपाक चालू करते, मसाला वगैरे भाजून घेते। एवढा वास सुटले आता बघा, ते वाटण करते काहीतरी ग्लासात, हे टाकून तुम्हाला दिसत असेल हात बघा ठोकत येत, वाटणाचा आवाज पण येते। चाललाय चांगला स्वयंपाक बघा, ठोकत येते। आणि त्यांच्या वासाने मला आता भूक लागायला लागली। आता लवकरच जायचं, तसं 8 वाजता जायचं आणि जेवण करून यायचं। असला वास सुटलाय ना मस्त, बहुतेक घरगुती मसाले आहेत त्याच्यामुळं एवढा चांगला वास येतो त्याच्यात। आता थोड्या राहिले, 1 तासभर कसा तरी दम काढायचा आणि जायचं। भांडे आहेत आमच्याकडे पण, आता उद्या कुंडन शेट आलं की बघू, म्हणूयात गॅस वगैरे भरून आणायला लागतात आणि आपला स्वयंपाक करायचा, तेवढाच टाइमपास पण होतो। त्यासमोर गाडीची सगळ्या गाड्या लाईटी वगैरे लावून, ते पोरच आहेत एकदम यंग, 20-1 वर्षाचे दोघं पोर आहेत आणि 14 टायर घेऊन आलेत। ते लाईट चालू आहे ती गाडी आणि रील बनत होते मागाची, ते पण पुढं वगैरे घेऊन मागं रिवर्सने काढताना त्याचा एक जोडीदार व्हिडिओ वगैरे काढत होतं, टाइमपास चालू होता त्यांचा पण। असं काही ना काही गाडीत बसून सगळ्यांचं टाइमपास चालू असतं। जाऊयात, ही समोरची व्हाईट गाडी आहे, ती ओळखीचीच गाडी आहे, त्यांनी पण बाजूच्या गाडीत स्वयंपाक बनवलाय, म्हणत होते जेवायचं का वगैरे, पण आपलं कॅन्टीन मध्ये जाऊ जेवूयात मित्रांनो थोड्या वेळाने। मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत, जेवण वगैरे करून आलो आत्ताच। बारीक बारीक पाऊस दिवसभर चालू आहे थोडा थोडा, त्यामुळं आजचा काय व्हिडिओ खास बनवता आला नाही, या दिवसभर गाडीतच होतो बसून। आता जेवण वगैरे करून आलो, आता झोपतो। झोपायचं म्हणजे आता आत्ताशी 9 वाजले, 1 तासभर 1.5 तास आपला मोबाईल मध्ये टाइमपास करायचा आणि द्यायची पडी मग। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शुभरात्री, जय महाराष्ट्र, जय हिंद।